आजचा पत्रकार परिषद घेण्याचा जे मुख्य कारण हे आहे की आज सकाळी विद्यमान आमदाराने भीम पार्कचा उल्लेख केला आणि त्याचा 130 कोटी मी मंजूर करून आणलं, पण नगरपालिकाने 14 तारीख मीटिंग मध्ये मायनर मॉडिफिकेशन ज्याला 37 ची कारवाई म्हणतात ते घेतला नाही आणि जे झालं नाही तर त्याचा खापर माझ्या डोक्यावर फोडला त्यांनी. आणि काही आमचे दलित समाजाचे काही लोकांना चुकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम मध्ये एका प्रकारे एंटी कैलास गुरंटर ते चालू लागले. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारीकडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपशन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रबल ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यांकन करून घेण्यात यावे. आज मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाची. शासनाने ते एकतर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्यात आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिला मध्ये तांत्रिक मूल्यांकन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतो की नाही होऊ शकते. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाहीये. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37 ची कारवाई आम्हाला करावं लागते. हे प्रोसिजरच आहे. या माणसाला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हा हे करतो. एक तर प्रथम याने जे बैठक घेतली त्यात त्याने कलेक्टरला बोलवायला पाहिजे होतं की लँड त्यांची आहे. त्याला माहितच नाही लँड कोणाची. सर्व पहिले त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहित पडलं, संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनची नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काहीच कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय म्हणतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नुसार 37 ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला एनओसी भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात, पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा एनओसी लागतोय. ते बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडीकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा गेला आणि याने उद्घाटन केलं, स्वतः शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणचा मंजुरी नाही आणि पर्यावरणचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. पर्यावरणची मंजुरी तुम्हाला तेव्हाही भेटतं जेव्हा मुख्यमंत्रीच्या लेवलवर याचा विषय त्यांच्या समोर ठेवा लागतं. सन्मान्य रावसाहेबजी दानवे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. या बैठक जेव्हा पर्यावरणचा गोष्ट येईल, सन्मान्य रावसाहेबजी दानवे, सन्मान्य लोकनदादा लोणीकर, सन्मान्य संतोष दानवे, सन्मान्य नारायण कुचे, सन्मान्य भास्कर आबा आणि आम्ही आणि महापौर उपमहापौर याची बैठक घेणार आणि दलित समाजाची जेवढी संघटना आहे प्रत्येक संघटनाचे एक प्रमुखाला मी मुख्यमंत्रीकडे बैठक लावून याचा मार्गी लावणार आहे. आणि हा काय म्हणतो 130 मी मंजूर करून आले. अरे प्रस्तावच गेल्यानंतर मंजूर कसं वगैरे मला मी सांगा, भीम पार्क कसा हे विसर्जन कुंड सारखा करायचंय का आपल्याला? आता ते जिल्हा परिषद मध्ये काय काय झालं, बोगस बिल काढले या लोकांनी, ते असं करायचंय का? याला हायगाय एवढे कशाची? हायगाय कशासाठी? प्रोसिजर तर कम्प्लीट होऊ द्या ना. मी सांगतो की हा भीम पार्क असा आम्ही करून देणार. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेता आणि आम्ही सर्व पूर्ण महाराष्ट्र येऊन बघेल
की या भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेनं असं थीम पार्क तयार केलेलं आहे. पण त्याचे काही नियम असतात, काही रूल्स असतात, जोपर्यंत ते फॉलो होत नाही त्याचा पुढे विषय जात नाही. पण हा मासे काही पुड्या मारायच्या, काही सटाक्या मारायच्या आणि काही लोकांना उचकायचं हे धंदे करतो. त्याला सांगा नीट अभ्यास कर बाळा आणि नंतर तू आमच्यावर आरोप कर.